दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला अशी टीका रोहित पवारांनी केली। ऑपरेशन लोटस 2 मधून आता अजित पवार आणि शिंदेंची गळचेपी सुरू झाली आहे का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही। याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता। आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। पण हास्यास्पद आहे। एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा। अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत, त्या बाबतीत मात्र तोंडावर बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात। नाही, आता 100% कालच अमित भाईंनी सांगितलं की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही। आता 100% भाजपा अशा प्रकारचं घेत असेल तर भाजपचा आतापर्यंत प्रवास बघितला तर मला वाटतं की ते मित्रांचा फक्त तेवढ्या पुरताच वापर करतात, नंतर सोडून देतात। त्याचंच हे प्रत्यंतर आहे का मग सांगता येत नाही। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचं राजू शेट्टी यांनी स्वागत केलं। शरद पवार किंवा पवार कुटुंबियांनी त्यात अनियमितता केली नसेल तर घाबरण्याचं कारण नाही असं राजू शेट्टी म्हणाले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त कोण तर साखर कारखानदार, कारण महाराष्ट्रातले जे 200 साखर कारखाने आहेत तेच त्याचे सभासद आहेत। त्यांच्यातलेच काही जण विश्वस्त मंडळामध्ये आहेत। म्हणजे विश्वस्त हेच आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काम करणारे शास्त्रज्ञ आहेत ते या विश्वस्तांचे नोकर आणि तेच आपल्या मालकाच्या साखर कारखान्यावर जर का रिकव्हरी इथेनॉलला किती वापरली गेली तपासायला गेलं तर तो रिपोर्ट मालकाच्या बाजूने देतील का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने देतील। तुम्हाला असं म्हणायचं की मोठी अनियमितता पण आहे यामध्ये? निश्चितच अनियमितता आहे। त्यामुळे या साऱ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे।